गुड मॉर्निंग सर्वांना। माझ्या लाल कलरच्या जास्वंदाला 3 फुलं आले होते आणि जे भगव्या कलरचं आहे त्याला पण 2 फुलं आले होते. पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे झाडं एवढे हिरवेगार झाले नाही. आणि मी हा नवीन तवा घेतला आहे. माझा तवा बऱ्याच दिवसांचा झाला होता, कारण की जेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो लॉकडाऊनमध्ये जॉबसाठी, तेव्हा मला तो माझ्या सासूबाईंनी दिलेला होता तो तवा. त्यानंतर मी आता हा नवीन तवा घेतला. हा 400 रुपयांचा आहे आणि हा मी आंदरसूलवरून आणला आहे. त्यानंतर मी साऊला इथं बघू शकता, हे जे टाकलेलं आहे हे बेडशीट हे मी ऑर्डर केलं होतं आणि साऊला खूप जास्त आवडलं. त्याच्यावरती फुलं होते मस्तपैकी. आणि सकाळी मी पालक भाजी बनवली होती. दुपारून साऊची बाबांनी भाजीपाला घेऊन आले होते. रविवारी आमच्या गावचा आठवडे बाजार असतो त्यातून, आणि त्यांनी मस्त काकडी, कोथिंबीर, टमॅटो आणि कांदा कट केला होता. त्यानंतर मी मस्त मटकी टाकून मस्त भेळ बनवली होती. त्यानंतर आम्ही दोघांनी भेळ खाल्ली. आणि साऊ बघू शकता, साऊसारखी भेळ ओढायला येत होती. मस्त भेळ कालवली होती आम्ही आणि दोघांनी मस्त खाल्ली. आणि इथं बघू शकता साऊ म्हणत होती की मला पण दे, पण हे बघा इथं मला धरून तिला यायचं होतं. मी मध्ये बसलेले असते कारण की तिला इकडे येतच येत नाही. त्यानंतर साऊचे बाबा साऊला घेऊन खाली गेले होते. तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेतले, पटकन आवरून घेतलं, कपडे आवरून घेतले. खूप जास्त उशीर झाला होता आवरायला, संध्याकाळ झाली होती आणि कपडे काही ओलेच होते, कारण की आता एवढं पाऊस नसतो पण ऊन पण नसतं. वातावरणात खूप जास्त बदल झालेला असतो आणि कपडे जे गारगार होते ते बाजूला काढून घेतले होते. मध्येच टाकत असते मी ओले कपडे काही गार असतील ते. त्यानंतर मी साऊला सॅरेलॅक बनवायला घेतलं होतं. साऊचं सॅरेलॅक संपलं होतं, तर साऊच्या सॅरेलॅकसाठी मी तांदूळ घेतले आणि मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे आणि तूर डाळ घेतली आहे. हे मी धुवून स्वच्छ वाळून घेत असते. आधी मी फक्त मूग डाळ आणि तूर डाळ आणि तांदूळ टाकायचे. आता मी मसूर डाळ पण त्यात ॲड केली आहे. मस्त धुवून वाळून घ्यायचे. त्यानंतर ते मस्त लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे कढईमध्ये आणि त्यानंतर ते बारीक दळून घ्यायचं. असं